आपल्या पुढे गायलेला आहे. जवळपास या ठिकाणी बसलेल्या सगळ्याच मंडळीचा अभंग पाठ असणार आहे. प्रत्येक सप्ताहामध्ये आवर्जून महाराज मंडळी शेवटच्या दिवशीचं कीर्तन असतं, जागराचं कीर्तन असतं आणि ऐकणारा वर्ग बी जर सामान्य जर असेल तर लोकांची भावना, कीर्तनकाराची भावना अशी असते की अभंग घ्यावा ह्याची गाणं ते का. बऱ्याच ठिकाणी आम्ही गेल्यानंतर असं पाहतो, खालची माणसंच म्हणतात आजचा अभंग फिक्सच आहे, गेलं तरी चालेल, नाही तर उद्या जेवणालाच जाऊ. आणि महाराजांनाही असं वाटतं की हा अभंग म्हणजे पॅटर्न झाला. बऱ्याच ठिकाणी आम्ही गावागावामध्ये गेलो आणि तिथे जो दुसरा अभंग घेतला ते म्हणतात महाराज मी आज जागरण कीर्तन कर, महाराज भुली गया, महाराज चुकाई गया, चुकाई नो नेरे गो. अभंग भरपूर आहेत मागणीपर, पण विशेष रूपाने हा अभंग घेतला जातो. पण आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या ठिकाणी लाखोच्या संख्येने आजच्या दिवशी वारकरी पंढरपुरामध्ये आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांची सुद्धा मागणी या स्वरूपाची आहे की माझ्या जीवनामध्ये देवा तुझी सेवा घडली पाहिजे, माझ्या जीवनामध्ये देवा तुझी वारी घडली पाहिजे, याच्या पलीकडे मला काही नको. अशा स्वरूपाचा अभंग आपल्या पुढे गायला आहे. विठाला माझा या ठिकाणी आपणा सर्वांना जाहीर प्रश्न आहे, हा अभंग खरोखर तुमचा पाठ आहे का? आहे का कोणी? असा हात वर करा. तुमचा पाठ माहिती पण आहे. बरं, याच्यावर तुम्ही आतापर्यंत कीर्तन ऐकले का? नाही ऐकले. धन्यवाद. कोणीच नाही ऐकले? नाही ऐकले. तुम्ही ऐकले का? नाही ऐकले. असो, काय हरकत नाही. तुम्ही कोणी जे अभंगावर कीर्तन नाही ऐकले, या संपूर्ण अभंगाचा जो विषय आहे, तुम्ही अनेक महाराजांचं कीर्तन ऐका. कीर्तन ऐकत असताना, या कीर्तनाची पार्श्वभूमी मांडत असताना महाराज मंडळी आशा या शब्दावरती बोलतील, आशा हा शब्दावरती जवळपास अर्धा तास चिंतन होईल. पण या अभंगाचा खरोखर आशय आमचे श्री गुरु धर्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते यांनी सांगितला होता. हा संपूर्ण अभंग कोणाच्या अवतीभोवती जर राहत असेल तर तो फक्त जन्मोजन्मी तुझा दास. विठाला विठाला. आजच्या दिवशी विशेष रूपाने मागणीपर अभंग घ्यायचा असतो, पण वारकरी संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायाच्या संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये मागणी मागणं हा शब्दच नाही. महाराज तुम्हीच म्हणता आजच्या दिवशी मागणीपर आपण घेतला पाहिजे, संतांचा आव्हान मागणीपर आहे, तुम्हीच म्हणताय की मागणी नावाचा शब्द संप्रदायामध्ये नाही. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे ते तुम्हाला एका दृष्टांताच्या माध्यमातून सांगेल. काय होतं, आपण म्हणू तुकोबराय मागत नाही असं म्हणावं तर अभंगामध्ये मागताना दिसत आहे, आणि संतांच्या जीवनामध्ये मागणं नसतं तर हा अभंग कसा रचला गेला? मग हे खरं की ते खरं? नेमकं काय खरं? हे खरं की ते खरं? नेमकं काय खरं? हेही खरं आणि महाराज म्हणतात तेही खरं. एका गावामध्ये खूप पाऊस पडत होता. पाऊस पडत असताना खेडोपाडी पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडं घेऊन जायचे, बरोबर आहे का? बैलगाडं घेऊन या गावाहून त्या गावाला जाण्याकरता एकच योजना असायची, बैलगाडं, घोडा, आणखी काय जबिग्यात का पालखी, पालखीमध्ये जायची. पूर्वीच्या काळामध्ये बैलगाड्यावर एक व्यक्ती प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाला, अंधार पडायला लागला, लाईट नाही, काही नाही, पाऊस पडतोय, नेमकं काय करावं प्रश्न पडला. कुठे जावं, कसं जावं, कोण असेल आपलं? नेमकं तो भडगाववरून निघाला. या रस्त्याने जाता जाता आपलं गाव त्याच्या लक्षात आलं की हे गाव आहे, गावामध्ये आपण मुक्काम करावा. पण आता कोणाकडे जावं? दारामध्ये एक मनुष्य उभा होता. त्या मनुष्याला रामराम म्हणला. रामराम पाहुणे. रामराम. बऱ्याचदा असं घडतं, काही माणसाला रामराम म्हणून घेण्याची अपेक्षा असते, आणि मी बऱ्याच काळामध्ये असं करत असतो. गाडीत बसल्या बसल्या रामराम, तर ते बी असे हात वर काढू काढू रामराम करतात. मला माझं ड्रायव्हर विचारतो, महाराज तुमची ओळख आहे का? म्हटलं नाही. मग कसं काय रामराम? म्हटलं रामराम करत रामराम करते. रामराम केल्यानंतर ते चव्हाट्यावर बसलेले जे काही म्हातारी माणसं असतात, मोठी माणसं असतात, त्यांना बाजूचा माणूस येतो, अरे इथली मोठी गाडी मग कोणतरी जाहीर तुला रामराम म्हणे सांग्या, तुम्ही वय घे का? मग आपली गैरी जुनी वय घे. कधी भेटला तुला? आपल्याला लग्नात भेटलेला आहे. अपेक्षा. या व्यक्तीने रामराम घातला. समोरच्या व्यक्तीने रामरामचा रिप्लाय दिला, रामरामचा रामराम.
घरामध्ये आला, गाडी सोडली, बैल सोडले, बसला घरामध्ये. लोकांना वाटलं याने आपल्याला रामराम घातलाय, तर हा आपला जुना पाहुणा असला पाहिजे, आपल्या काहीतरी संबंधित असला पाहिजे, कुठेतरी आपण भेटलेलो असलो पाहिजे. त्याच्याशिवाय हा रामराम कसा घालेल, कसा घालेल हा प्रश्न त्याला पडला. पण त्याला असं वाटलं आपला जवळचा पाहुणा निघाला आणि आपण जर विचारलं का हो पाहुणे तुमचा माझा संबंध काय, तर पाहुण्याला राग येईल. त्याच्यापेक्षा पहिले आपण आदर आतिथ्य करावं, त्याला पहिले पाणी द्यावं. पाणी दिलं, पाणी घेतलं. पाहुणे साहेब चहा घेणार का, कॉफी का दूध का थंड. त्यांनी सांगितलं चहा घेऊन घेऊ. चहा दिला, चहा घेतला. पाहुणा काही बाहेर जाण्याचं नाव घेत नाही. हे लक्षात येतं त्याला वाटलं आता पाहुणा काही आपल्या घरी जेवण करूनच जातो. जेवणाची वेळ होत आली, 8:30 वाजून गेले. बाईला सांगितलं बाई पाहुणे आपल्या घरात आले, त्यांच्यासाठी स्वयंपाक करा. स्वयंपाक करा बरोबर आहे, पण कोण पाहुणे ते नंतर बघू. कोणतरी पाहुणं असल्याशिवाय आपल्याला रामराम कसा घालेल. ठीक आहे म्हणे, रामराम घातलं आहे. स्वयंपाकाला तयारी करायची. इतक्या लवकर काय होईल, काय नाही म्हणे, पिठलं भाकर करून टाका, जेवायला आपण त्यांना वाढू. पिठलं भाकर तयार झालं, दोघे व्यक्ती जेवायला बसले. जेवण झालं तरी पाहुणा काही सांगत नाही की मी कोण आहे, कुठून आलो, कसा आलो, काय संबंध आहे. खुशाल मस्त गप्पा झाल्या. आज आमच्या परिसरामध्ये खूप पाऊस झाला, सगळी सोयाबीनचा नाश झाला. आज आमच्या परिसरामध्ये सगळी ज्वारी वाहून गेली. आज आमच्या परिसरामध्ये सगळा कापूस वाहून गेला. भरपूर गप्पा झाल्या. आता शेतकऱ्याच्या गप्पा तरी काय असणार, अशाच प्रकारच्या गप्पा असणार. माणसाला कौतुक कशाचं असेल, शेताचं, बैलाचं, गाईचं, गुरांचं. अतिशय सुरेल अशा प्रकारच्या गप्पा झाल्या. गप्पा झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आता पाहुणे रात्रभर मुक्काम करतीलच. रात्र खूप झाली, 11:30 वाजले. पाहुण्याने मुक्कामही केला. सकाळी पाहुणे उठले, आंघोळ झाली, चहा पेले, नाश्ता केला, तयारी केली, बैल गाडीला बांधले. मग पाहुण्याला असं वाटलं आता आपण जाणार आहोत, पुन्हा त्यांना रामराम घालणार. पण ज्यांच्या घरी मुक्काम होता त्याला असं वाटलं आता जाता जाता तरी विचारावं की आपण कस काय. मग आता आमना घर थांबणार, पण सांगशात ते खरी. विचारूनच घेतलं. पाहुणे तुम्ही आलात बरोबर आहे, तुम्ही रामराम घातला बरोबर आहे, आमच्या घरी थांबला बरोबर आहे, आदर आतिथ्य तुमचं झालेलं आहे. पण मला प्रश्न पडला की तुमचा माझा नेमका संबंध काय, कुठल्या अँगलने तुम्ही माझे पाहुणे आहात, आपली भेट नेमकी कुठं झाली, नेमकं आपली सोयरी कशी आहे ते थोडं दाखवून तर द्या. त्याला आपल्या साध्या भाषेत काय म्हणतो, दोरा धागा लागत का, बरोबर ना. मुलगी देताना सुद्धा मुलगा जावाई करताना विचारलं जातं, पाहुणे आहे बरोबर आहे, पाटील आहे बरोबर आहे, आपल्याच समाजाचे बरोबर आहे, पण दोरा धागा, हा दोरा धागा नेमका कुठून आला त्याचा प्रश्न अजूनही मला भेटलेला नाही. पण माता भगिनी आवर्जून विचारतात नेमका आपला सूत धागा काही शे का, तेच न सांगितलं. विचारलं तुमचा माझा संबंध काय, कोणत्या अँगलने तुम्ही आमचे पाहुणे आहात. पाहुणे तुम्हाला माहित नाही म्हणे, माझी जी बैलगाडी आहे ना म्हणे, ते बैलगाड्यावर जे मी जे बैल बांधले त्याच्यावरची जे जू आहे म्हणे ते बोरीच्या लाकडाचं आहे, आणि तुमच्या दारामध्ये म्हणे बोरीचं झाड आहे म्हणे, तर या संबंधाने आपण संबंधित झालो म्हणे, म्हणून मी तुमच्या घरी थांबलो. उत्तर काय आहे, तुमच्या दारामध्ये बोरीचं झाड आहे आणि माझ्या बैलगाड्याचं जे जू आहे, काय म्हणतात आपल्याकडे, हा त्याचा आपला संबंध आहे, म्हणून तुमचा मी पाहुणा झालो म्हणे. त्या माणसाला असं वाटलं या माणसाची आपण एवढी सेवा केली आणि लाकडाचा संबंध लावतोय. शास्त्रामध्ये याला बादरायण न्याय असं म्हणतात. तो व्यक्ती पाहुणा नव्हता का, होता. होता म्हटलं तर अंगाने संबंध नाहीये, मग संबंध कशाने आहे, लाकडाचा संबंध होता की नाही, होता. मग लाकडाचा संबंध जोडला म्हणजे त्यालाही आपण खरं म्हणता येणार, आणि तो व्यक्ती त्याचा पाहुणा नव्हता हेही आपण खरंच असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये मागणे मागत नाही हेही खरं, आणि संत महात्मे जीवनामध्ये मागणे मागतात हेही खरं. विठाला विठाला.